नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, आजचा हा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा ठरणार आहे. खूपच सिरियस व्हिडिओ असणार आहे. नवीन मार्गदर्शक डिक्लेअर केलेले एसएससी बोर्डाने 10वी बोर्डाच्या विद्यार्थ्यांसाठी. ठीक आहे, व्यवस्थित बघा, व्हिडिओला पूर्ण बघा, मध्ये मध्ये स्किप नका करू आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बाळांनो. लास्ट व्हिडिओची विनर जस्मिन शिंदे होती, जिला 1500 रुपीजचं अमेझॉन व्हाउचर गेलेलं आहे. नेक्स्ट व्हिडिओचे तुम्ही असू शकतात. फक्त चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचे. प्रत्येक व्हिडिओमधून आपण एक लकी सबस्क्रायबरला पिक करतो बाळांनो. नेक्स्ट व्हिडिओचे तुम्ही असू शकतात. ठीक आहे, आणि व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा. 10वी बोर्डाच्या विद्यार्थ्यांसाठी कुठूनही काही प्रश्न समजला, सगळ्यात पहिले व्हॉट्सअप ग्रुपला आहे, तो ग्रुप फुल होऊन जाईल, त्याआधी जॉईन करा बाळांनो. ठीक आहे, चला बघूया एसएससी बोर्डाने काय नवीन मार्गदर्शक डिक्लेअर केलेले. सगळ्या गोष्टींना व्यवस्थित एक्सप्लेन करतोय मी तुम्हाला. एसएससी बोर्ड 2026 मोठा अपडेट. ठीक आहे, इयत्ता 10वी बोर्ड परीक्षा 2026 साठी नवीन नियम जाहीर. ठीक आहे, एसएससी बोर्डाने परीक्षा पद्धत कडक बद्दल हे सगळे नियम आहेत बेसिकली. ठीक आहे, पहिला नियम बघूया, त्यानंतर सगळ्या गोष्टींना आपण एकोपाठोपाठ बघूया. ठीक आहे, वेगळी उत्तीर्ण अट म्हणजे काय रे बाळांनो? सेपरेट पासिंग पर्सेंटेज. बेसिकली इथं काय म्हटलेले बोर्डाने, जे आपलं पासिंग पर्सेंटेज असतं आतापर्यंत कसं असायचं बाळांनो? 35%. ठीक आहे, 100 पैकी तुम्ही जर 35 मार्क आले तर तुम्ही पास. आता काय असणार आहे बाळांनो? फॉर एक्झाम्पल तुमचा 100 मार्काचा पेपर असतो, बरोबर? 100 पैकी तुमचा 80 मार्काचा रिटर्न पेपर असतो. फॉर एक्झाम्पल सायन्सचा पेपर येतो, सायन्स 1 आणि सायन्स 2 मिळून तुमचे किती असतात? 80 मार्क. 80 मार्काचा तुमचा रिटर्न असतो. 20 मार्काचे तुमचं काय असतं बाळांनो? प्रॅक्टिकल असतं. आता तुम्हाला बोर्ड कसा बदल करण्याचा प्रयत्न करतंय? 80 पैकी तुम्हाला हे जे 80 मार्क आहेत, या 80 पैकी तुम्हाला 35 टक्केवारी आणायची बाळांनो. 35% मार्क आणायचे. ठीक आहे, आणि ह्या 20 पैकी तुम्हाला 35% मार्क आणायचे. जर ह्या 35% तुम्ही आणले, हे 35% नाही आले तरी तुम्ही पास होणार नाही, किंवा हे 35% घेऊन आले, हे 35% नाही आणले तरी तुम्ही पास नाही होणार. पास होण्यासाठी दोघी साईडला, प्रॅक्टिकल साईडला आणि रिटर्न साईडला, दोघं ठिकाणी तुम्हाला 35% आणावे लागतील. ठीक आहे, आता ह्या नियमची अंमलबजावणी अजून नाही करण्यात आलेली, पण ह्या बदलसाठी बोर्डाने प्रस्ताव दिलेला आहे. ठीक आहे, नेक्स्ट, पेपर तपासणी अत्यंत कडक होणार आहे बाळांनो. ठीक आहे, आतापर्यंत फक्त पेपर चेकर 1, मॉडरेटर आणि चीफ मॉडरेटर 3 स्टेप असायच्या. या वर्षापासून तुमचे 4 स्टेप असणार आहेत. का रे बाळांनो? याचा हे करण्यामागचा रिझन काय आहे? बेसिकली मागच्या वेळी खूप विद्यार्थ्यांनी पेपर रिचेकिंगसाठी टाकले होते. ठीक आहे, पेपर रिचेकिंग मध्ये खूप जास्त बोर्डाचा वेळ गेला. त्यासाठी बोर्डाने काय केलेले, पेपर चेकर 1 तर चेक करेलच, त्यानंतर पेपर चेकर 2 सुद्धा चेक करेल तुमचा पेपर, जेणेकरून जी रिचेकिंग वाली जी गोष्ट असेल बाळांनो ती कमी होऊन जाईल बेसिकली. ठीक आहे, आता पुढचे नियम जाणून घेऊया बाळांनो, पण त्याआधी एक महत्वाची गोष्ट, टॉप 100 क्वेश्चनचा कोर्स लॉन्च केलेला आहे. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे. मॅक्झिमम सिमिलर प्रश्न बोर्डात तिथूनच येतील, या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो बाळांनो. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे. लास्ट इयरचे तुम्ही रिझल्ट बघू शकता. विद्यार्थ्यांनी 90 ते 95 टक्केवारी काढलेली, आणि तुम्ही पण काढणार, या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देतो. ठीक आहे, नक्कीच एनरोल करा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे. तुमच्यासाठी जीवनदान ठरेल, या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो. ठीक आहे, एका प्रश्नावरती 7-7, 8-8 दिवस स्पेंड केलेत. असं आहे का बोर्ड आम्हाला प्रश्न सांगून देतं? नाही बाळांनो, प्रत्येक प्रश्नाची अनालिसिस केली जाते. हा प्रश्न किती वेळा आलेला आहे, किती वेळा येण्याची शक्यता आहे. फॉर एक्झाम्पल तुमचा फाइंड द रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन हा प्रश्न आहे. हा प्रश्न 8 वेळा सेम विदाऊट व्हॅल्यू चेंज झालेला आहे, म्हणजे विदाऊट व्हॅल्यू हा प्रश्न 8 वेळा आलेला आहे, तर 9व्या वेळा विचारला जाण्याची शक्यता किती आहे बाळांनो? सगळ्यात जास्त आहे. म्हणून अशा प्रश्नांची आपण संच बनवला आहे. म्हणून मॅक्झिमम सिमिलर प्रश्न तिथूनच येतात. ठीक आहे, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली. नंतर परीक्षा अधिक कडक. ठीक आहे, प्रत्येक परीक्षा केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरे असणार आहेत बाळांनो. एका एक्झाम हॉलमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा असणार आहेत. ज्या एक्झाम हॉलमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा नसतील ते एक्झाम सेंटर अलो केलं जाणार नाही. सीसीटीव्ही कॅमेराची फुटेज तुमची 6 मंथ पर्यंत बोर्डाने सांगितली ठेवायला, 6 महिन्यापर्यंत. म्हणून नंतर कधीही समजलं की तुम्ही चिटिंग केली होती किंवा काही तुमच्या पेपरमध्ये आढळलं तर तुमची त्या सुद्धा गोष्टीला चेक केलं जाणार आहे. ठीक आहे, म्हणून चिटिंग वगैरे अशा प्रकारच्या गोष्टी तुम्हाला टाळायच्या आहेत. ठीक आहे, प्रत्येक वर्गात 2 पर्यवेक्षक असणार आहेत. पर्यवेक्षक म्हणजे तुमचे सुपरवायझर. 2 सुपरवायझर असणार आहेत बाळांनो. आतापर्यंत काय असायचं? एकच सुपरवायझर असायचे. आता काय असणार आहेत? 2 तुमचे सुपरवायझर असणार आहेत. गैरप्रकारांवर पूर्ण आळा बोर्ड घालणार आहे आता. ठीक आहे, व्यवस्थित या गोष्टींना समजून घ्या, कारण तुम्ही तुमच्या माइंडसेटमध्ये असेल की माझे पप्पा येऊन लागतील कॉपी द्यायला, की माझं का असं होऊन जाईल तसं होऊन जाईल. ह्या गोष्टींना सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कॅप्चर्ड होणार आहेत. अभ्यासाला लागा. ठीक आहे, त्यानंतर उपस्थिती आधारित गुण. ठीक आहे, तुमच्या अटेंडन्सला 5 गुण असणार आहेत बाळांनो. जे तुमचे 20 मार्क इंटरनलचे असतात ना, प्रॅक्टिकलचे बेसिकली. ठीक आहे, त्याच्यामध्ये 5 मार्क तुमचे अटेंडन्स वरती असणार आहेत. तुम्ही शाळेत पूर्ण वर्षात किती अटेंडन्स
लावलेली आहे. ठीक आहे, तुमची जर 80% अटेंडन्स असेल तर तुम्हाला 2 मार्क आरामात भेटून जातील 5 पैकी. 90+ असेल तर तुम्हाला 5 पैकी 5 भेटून जातील. ठीक आहे, काही ना काही क्रायटेरिया बोर्ड आणेल याच्यावरती, पण अटेंडन्सला मार्क्स तुमचे असणार आहेत. जर आता सुद्धा तुमच्याकडे चान्स आहे, जेवढे दिवस उरले दररोज कॉलेज शाळेमध्ये जा, प्रिलियम्स द्या. ठीक आहे, कमी उपस्थिती कमी गुण. ठीक आहे, लेस अटेंडन्स लेस मार्क्स. ठीक आहे, नियमित उपस्थिती आवश्यक. ठीक आहे, हा इथं बघा 5 अंतर्गत गुण देणार आहेत. ठीक आहे, इंटरनल मार्क्स. त्यानंतरची अपडेट काय, ऍप्लिकेशन बेस्ड प्रश्न. अधिक प्रश्न ऍप्लिकेशन बेस असणार आहेत. पाठांतरावर आधारित कमी प्रश्न असणार आहेत बाळांनो. संकल्पना समजून उत्तर द्यावे. ठीक आहे, म्हणजे बाळांनो कॉन्सेप्ट तुम्हाला व्यवस्थित प्रिपरेशन करायची. प्रश्न एक्सप्लेन करण्याची स्ट्रॅटेजी तुमची चेंज होणार आहे. फॉर एक्झाम्पल तुमचा क्वेश्चन असतो बाळांनो, व्हॉट इज फोटोसिंथेसिस. ठीक आहे, हा एक प्रश्न आहे. हा प्रश्न आता सिंपल आहे, व्हॉट इज फोटोसिंथेसिस. तुम्ही काय करणार, डेफिनेशन लिहिणार. पण याचा ऍप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन तुम्हाला विचारू शकतात की फोटोसिंथेसिस, फॉर एक्झाम्पल तुमच्या घरात एक प्लांट ठेवलेलं आहे, प्लांट तिथं सनलाईट पोहोचत नाहीये, प्लांट मरून जातं, तर या पूर्ण कॉन्सेप्टला एक्सप्लेन करा की का मेलं ते प्लांट. ठीक आहे, मग तुम्हाला फोटोसिंथेसिसची प्रोसेस एक्सप्लेन करायची असेल, अशा पद्धतीने तुमचे ऍप्लिकेशन बेस्ड प्रश्न इन्क्लूड होणार आहेत. आणि अशा पद्धतीचे प्रश्न आपण ऑलरेडी टॉप 100 क्वेश्चनच्या कोर्समध्ये टाकलेले आहेत बाळांनो. तुम्हाला काही टेन्शन घ्यायची गरज नाही, नक्कीच एनरोल करा. ठीक आहे, त्यानंतर कडक बैठक अवस्था. ठीक आहे, म्हणजे तुमची जी सिटिंग अरेंजमेंट असणार आहे ती सरमिसळ पद्धतीने असणार आहे बाळांनो. इथं स्पेलिंग मिस्टेक झालेली आहे, सरमिसळ हा बोर्डाचा वर्ड आहे. सरमिसळ पद्धतीने तुमची सिटिंग अरेंजमेंट केली जाईल. विद्यार्थ्यांना दूर अंतरावर बसवले जातील, कॉपी करणार नाही अशा हेतूने. ठीक आहे, तर ह्या सगळ्या अपडेट तुमच्यासाठी आलेल्या आहेत बाळांनो. मी तुम्हाला सांगतो वेळ खूप कमी उरलेला आहे. ठीक आहे, व्यवस्थित जे इम्पॉर्टंट प्रश्न आहेत ते आधी प्रिपेअर करा बाळांनो. ठीक आहे, इम्पॉर्टंट प्रश्न समजत नसतील तर टॉप 100 क्वेश्चनच्या कोर्समधून इम्पॉर्टंट प्रश्न पहिले प्रॅक्टिस करा, नंतर बाकीच्या गोष्टी करा बाळांनो. मी गॅरंटी देतो यावेळी कॉम्पिटिशन वाढणार आहे, पेपर टफ असणार आहे, व्यवस्थित अभ्यास करा. ठीक आहे, मॅक्झिमम सिमिलर प्रश्न बोर्डात टॉप 100 क्वेश्चन कोर्स मधूनच येतात. ठीक आहे, म्हणून नक्कीच एनरोल करू शकतात आणि व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर, थँक्यू विद्यार्थी मित्रांनो.